नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला प्रसिद्ध दिग्दर्शक माजिद मस्जिदी यांच्या बारान या इराणी चित्रपटाची कथा सांगणार आहे। माजिद मस्जिदी हे मानवी भावना, साधेपणा आणि सामाजिक वास्तव यांचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण करण्यासाठी ओळखले जातात। बारान या शब्दाचा अर्थ पाऊस असा होतो। चित्रपटात पाऊस हा एक सूचक घटक आहे। बारान म्हणजे पावसासारखी शुद्धता, बदल घडवणारी नवी सुरुवात, निशब्द त्यागमय प्रेम आणि दुःखातही उमलणारी माणुसकी यांचा एक सुंदर संगम। हा चित्रपट पावसासारखाच शांत, हळुवार आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव देतो। चित्रपटाची कथा इराणमधील एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या लतीफ नावाच्या तरुण मुलाभोवती फिरते। तो तिथे काम करत असतो। तिथे अफगाण शरणार्थी कमी मजुरीवर बेकायदेशीररित्या काम करतात आणि तपासणीच्या वेळी लपून बसतात। लतीफ थोडासा बेफिकीर आणि खोडकर असतो। एके दिवशी एका अपघातात एक अफगाण कामगार जखमी होतो आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा रहमत कामावर येतो। तो खूप शांत, कमजोर आणि स्वतःतच राहणारा असतो। त्यामुळे लतीफला त्याच्यावर राग येतो, कारण त्याच्या कामाची जागा बदलून रहमतला हलकं काम दिलं जातं। तो रहमतला सतत त्रास देतो आणि त्याचा अपमान करतो। पण एके दिवशी लतीफला एक मोठं रहस्य कळतं। रहमत प्रत्यक्षात एक मुलगी आहे। तिचं नाव बारान। ती आपल्या कुटुंबासाठी काम करण्यासाठी मुलाचा वेश घेते। हे सत्य समजल्यावर लतीफच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि ती हळूहळू प्रेमात बदलते। तो तिच्यासाठी लहान लहान त्याग करू लागतो। तिचं काम स्वतः करणे, तिच्या कुटुंबाला मदत करणे, अगदी स्वतःचा स्वार्थ आणि ओळख बाजूला ठेवणे। पण हे प्रेम पूर्णपणे निशब्द असतं। बारान कधीच त्याच्याशी बोलत नाही, पण तिची केवळ उपस्थितीच लतीफसाठी सर्व काही बनते। बारान आणि तिचं कुटुंब बेकायदेशीर अफगाण शरणार्थी असल्यामुळे त्यांना सतत भीतीच्या सावटाखाली जगावं लागतं। सरकारी अधिकाऱ्यांपासून लपून ते काम करत असतात। जेव्हा त्यांची ओळख उघड होण्याचा धोका निर्माण होतो, तेव्हा त्यांना काम सोडून जावं लागतं। अशा वेळी लतीफ एक मोठा निर्णय घेतो। तो स्वतःची संपूर्ण बचत बारानच्या कुटुंबाला देतो, जरी त्याला माहीत असतं की ती कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाही। पण तरीही तो तिच्याशी काही बोलत नाही। शेवटच्या दृश्यात पावसात बारान निघून जाते। लतीफ तिच्या मागे पाहत उभा असतो। मातीमध्ये बारानच्या पावलांचे ठसे दिसतात, पण पावसाचे थेंब ते ठसे हळूहळू मिटवतात। हा क्षण खूप काही सांगून जातो। प्रेम होते, पण ते न बोलता संपले। आठवणी राहतात, पण काळ त्यांना हळूहळू पुसतो। पटकथा आणि दिग्दर्शन माजिद मस्जिदी यांचे असून कमी संवाद, थेट सांगण्यापेक्षा प्रसंगातून दाखवण्याची मांडणी आणि कृतीतून उलगडणारा लतीफचा बदल हा चित्रपटाचा गाभा आहे। साधेपणातील सौंदर्य, शांतता आणि मानवी दृष्टिकोन यांच्या माध्यमातून त्यांनी एक संवेदनशील आणि वास्तववादी अनुभव साकारला आहे। छायांकन अत्यंत नैसर्गिक शैलीत केले असून नैसर्गिक प्रकाश, साधी वास्तववादी लोकेशन्स आणि शांत निरीक्षकासारखा कॅमेरा यामुळे चित्रपटाला काव्यात्मक स्पर्श मिळतो। विशेषतः शेवटच्या पावसात पावलांचे ठसे विरघळण्याचा सीन एक प्रभावी दृश्यात्मक प्रतीक ठरतो। हुसेन अबेदींनी लतीफ यांच्या भूमिकेत अत्यंत नैसर्गिक आणि प्रभावी अभिनय साकारला आहे। सुरुवातीला चिडखोर व स्वार्थी असलेला लतीफ हळूहळू एक संवेदनशील, त्याग करणारा तरुण बनतो। हा प्रवास त्यांनी हावभावातून सुंदरपणे उलगडला आहे। त्यांचे बारानवरील प्रेम अत्यंत शुद्ध असून कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त मदत करण्यावर आधारित आहे। हे प्रेम मिळवण्यापेक्षा त्यागावर उभे आहे। त्यामुळेच लतीफचा हा परिवर्तनाचा प्रवासच या चित्रपटाचा खरा आत्मा ठरतो। जहरा बहरामी यांनी बारान व रहमत ही भूमिका जवळजवळ न बोलताही अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे। तिच्या डोळ्यातील भावना आणि शांत उपस्थितीच प्रेक्षकांपर्यंत खोलवर पोचते। हीच तिच्या अभिनयाची खरी ताकद आहे। या चित्रपटात अंडर
ऍक्टिंग ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरते. प्रत्येक क्षण अत्यंत साधा आणि वास्तववादी वाटतो. बरानमध्ये अफगाण शरणार्थ्यांचे कठीण आणि असुरक्षित जीवन अत्यंत संवेदनशीलतेने दाखवले आहे. या पार्श्वभूमीवर पाऊस हा शुद्धता, बदल आणि आठवणींच्या क्षणभंगुरतेचे प्रभावी प्रतीक ठरतो. बरान ही केवळ प्रेमकथा नसून निशब्द प्रेम आणि त्यागातून व्यक्त होणाऱ्या माणुसकीचा एक काव्यात्मक अनुभव आहे. हा चित्रपट प्रेमाच्या त्या रूपाबद्दल बोलतो ज्यात कोणत्याही अपेक्षा नसतात, फक्त त्याग, समजूतदारपणा आणि शांत भावना असतात. अशा आणखी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. नमस्कार.